आणि एक लक्षात ठेवायचं, मुलाला तू प्रश्न विचारायचा. भंडारी साहेब नाही का? बरोबर. बरोबर ते करते मी. हा, मुलाला प्रश्न आणि विचारायचा. मुलीला मामा विचारेल. मी विचारतो ना सगळं. काय तुम्ही काळजी करता? काय विचारायचं पुरी? आता काय विचारणार तुम्ही? अहो काय विचारणार काय? नाव विचारू का? अहो बाबा तुम्ही कसं असं गोंधळल्यासारखं करता सारखं सारखं? आता काय विचारणार ना असं? नाव विचारणार, वय विचारणार, कुणाचं? तुमचं. अच्छा, माझं वय माझं वय त्यांना बरं माहिती. तुमचं राहू द्या ना जरा थोडं, आम्हाला बोलून देता का नाही? ऐक ना, हा मला तर ना टेन्शनच आलंय बघ. काय झालं आता? काय झालंय म्हणजे तुला काय कळतं का नाहीच? बरं काय बरं, एक काम करू. हो किती गार्डन आहे, गार्डनला बसू जरा थोडं. चालते बसू. उतर, हो किती बसू. ऐक ना, काय तू घरी काय सांगितलं? पार्लरला जाते सांगितलंय. सांगितलं ना? हा बरं एक काम करू, हो किती बसू. चाल. नाही ना, बस. कोण नाही, बस. बरं ऐक ना, मला तर ना इतकं टेन्शन आलंय. कशाच रे? काय करावं काय कळानाच झालंय. अरे तुझ्यावर प्रेम केलंय म्हणजे लय वाघाच्या जबड्यात हात घातलाय मी. अरे अरे तुझा बाप ना मला असं रस्त्यावरच रे तोडीन, मला इतकी भीती वाटते. तुझ्या आधी मलाच भीती वाटते. काय करावं काय समजना झालंय बाबा. माझी अक्कलच चला नाही. एक तर ना तो माझा मित्र राजू नाही बाई, त्याने सांगितलंय की तुझ्या बापाकडे पिस्तूल आहे म्हणून. हा आहे की मग काय झालं? अरे पण माझं इथं पाणी होतंय ना अंगाचं, तुला समजतंय का काही? टेन्शन सांगतो का माझं पण ऐकून घेशील? हा आज मला पाहुणे येणार आहेत ते बघायला. पाहुणे बघा यायची तर, हा आणि तू मला आता सांगते काय? त्यासाठी तर इकडे आलो ना आपण. बरं तू थांब, मी काहीतरी मार्ग काढतो. नाही रे राहू शकत तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. तुला सांगतो काही होऊ दे, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी तुला नाही सोडू शकत. कसं ऐक ना, मी काय म्हणते, काय ते पाहुणे येणार आहेत ना, तू तिकडच त्यांना कल्टी मार. करतो काहीतरी, काहीतरी नियोजन करणार आहे. करतो मी. मला काहीतरी करावंच लागणार आहे, नाहीतर मग ना जर तुला पाहुणे आले ना माझी लय अवस्था बेकार होईल. बरं ऐक, तुला पाहुणे येणार आहेत ना, हा मी एक काम करतो, तू आता घरी जा. मी घरी जाते, मी नाही ब्युटी पार्लर मध्ये जात. जाऊ दे ती ब्युटी पार्लर, ही तर आयुष्याची पार वाट लागली. कुठे ब्युटी पार्लर ती करीत बसते. एक काम करतो, तुला सोडू का मी? नाही नकोय बाबा, मी जाते, तू नको सोडू. बरं ऐक, मी काय करतो, ती पाहुणे येणार आहेत ना, मी बघतो माझ्या पद्धतीने काहीतरी करतो नियोजन. हा बरं ऐक ना, सगळं जाऊ दे, माझं लय प्रेम आहे का तुझ्या. माहिती रे मला. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. ग प्रेमाला टेन्शन आलं इथं. अरे काय टेन्शन घेते, मी आहे ना, सगळं नाही टेन्शन घ्यायचं. चल चल उठ, नको टेन्शन घेऊ, मी असल्या तू काय टेन्शन घेते. चल चल मी सोडतो तिथं. चालते, पण मध्ये सोडा. हा तिकडे अलीकडे सोडतो तुला. हा चाल सोडतो ए तुला. हळू बर का, नाही तर पाडशील मला हळूच घेतो, गडबड. विश्वास आहे ना माझा तुझा. हा आहे. हा ओके चल चल लवकर चल. हॅलो. नाही 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 नाही. होय 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 नाही हो. अहो बाबा काय चाललंय? हो एक मिनिट थांबा, तुम्ही ठेवा हो. अहो फोन ठेवा, माझी लेट आलेली. अगं ते चाललंय त्याच्या माणसाला, अगं कामाचा माणूस आहे, फोन नको ठेवायला का? अहो पण काय चाललंय तुमचं? काय चाललंय? काय तकतक चालली आयुष्याची, काय त्याच्या आहे ना तुझ्या गेल्यापासून येणार नाही. खरं काय राहिलं, फक्त आता एवढं राहिलं, डोळं कवा दाखीन. एक तू असल्यामुळे थोडं बरं वाटतंय मला, नाही नाही का काय अख्खे जगायला राहिलंय. त्याच्यामुळे तुम्ही मला गावातल्या गावात दिले. कवा काही झालं का बोलवलं, काही झालं का बोलवलं. काय तुला लागेल नाही नाही यायचं तुला का माझ्यासाठी, नको येऊ बाई. तसं नाही म्हणत बाबा, माझ्या माग मसलं सा राड आहे. सगळं मान्य आहे मला, तुझ्या मागं तुझा प्रपंच आहे, माझ्या मागं माझा प्रपंच आहे. काय झालं माहिती की दगदग अशी झाली बघ, की ती पोरगी आहे ना आपली काजल, ती जाती कॉलेजला. आता कॉलेजमध्ये काय चाललंय काय नाही, आजकाल वारं कसं चाललंय ग. आता वारं म्हणजे लयच अवघड वातावरण आहे. आणि वातावरण मला आहे ना अशा बातम्या ऐकतो मी. परवा त्या टीव्हीवर बघितलं, काल ते फेसबुकला बघितलं, असल्या वाईट वाईट बातम्या ना, नको वाटतं त्या कॉलेजमध्ये पुरेला. त्याला असं वाटतं या त्याची आज लग्न करू. आणि त्यासाठी मी काय केलं की त्या तो गावातला भांडारी आहे ना आपला, हा त्या भांडाऱ्याला लावला फोन. आता ते लग्न जुळवायची काम करतो, मग तशीची कामं करतो तो, 2 पैसे मिळतात त्याला. म्हणलं जाऊ दे, माणूस आपला हे मारीन जख.
तर मग त्याला सांगितलं एक मुलगा बघायला. आता त्यांची वाट बघून ते पण राहिलं, तू पण यायना ते पण यायना. काय जीव कासावीस होतं का त्या पोरीसाठी. अहो ते खरं आहे, पण ना तिला तर मी फोन केला होता, म्हणलं तू पार्लर मध्ये जाऊन आवरून ये, कारण मलाही वेळ किती लागतोय काही इकडे यायला. आता देवाच्या दैवाने एवढं देव रूपवान पुरी आहात तुम्ही, कशाला पार्लर पाहिजे अजून अजून ते तोंडावर मेकअप चढवायचे. ते चांगलं नाही ते तोंडाला तुझ्या त्याच्या. हे, मला ते नाही तुमच्यामुळे आहे ना, तुम्ही मला लग्नात सुद्धा पार्लर लावून नव्हती दिली. अगं मी आता आता 2 पाय ठेव, तू 2 पाय ठेव. हा, माझ्या कामाला येतील आणि तुझ्याही कामाला येतील. बरं आता ती कुठं गेली, आलीच नाही, तुम्हाला काही फोनच नाही का अजून? कुणाचं? अगं नाही ना, तेच बघत होतो मी. ते आता नाही वय ते भांडणीचं चाललं होतं. काय बाबा तुम्ही, आता तिला काय? मी सकाळी 7 वाजता सांगितलं तू लवकर जाय लवकर ये. मला वाटलं ती आली बी असं आता आवरून. तुझ्या पायात पायताला असेल तर बापाच्या हात तोंडाला बाबा. आता काय करावं, दगदग करून फार जीव गेला माझा त्या पोरीसाठी. नाही काय सांगायचंय बस. आता असं वाटतं आली का? तू हे काय आत्ताच आली ना तू आवरून? नाही अगं, मला वाटलं तू पार्लर. हा का? माझं ऐकतं का, एकीने बोला, नीट बोला, सावकाश. मला कळलं असं बोला. काय होतंय, तू बोलली ही मध्ये तुम्ही सावकाश बोला. हा बोल, काय म्हणणे तुझं? पार्लर बंद होतं ना, पार्लर बंद होतं, पाटा लागला होता. हा, फोन तुझा चालू आहे का बंद आहे? फोन घरीच राहिला. घरी जायला फोन आणि तिकडे गेली पार्लर मध्ये. हा, बापाचं काय हाल चाललं इथं, बाप किती टाक त्याचं काय नाही. काय झालं? काय ते बरं? ऐका की मी काय म्हणते, आता ताईचं पण लग्न करून दिलं आणि तुम्हाला तरी कोण सांभाळणार आहे? हा, बरोबर की नाही? ते अगदी बरोबर. मग माझं लग्न नका ना करू. अगं काय बोलते ही पोरगी. हा, हिच्याची बरं काय हाड आहे का? हा, अगं 4 गावात माझं नाव आहे, 4 गावात माझा वट आहे, माझी वजन आहे गावामध्ये, आणि तू असलं बोलते की मी लग्न नाही करणार हिला गावात. काय चाललंय तुझं बाळा? अगं नाही का असं होत कधी. एक पोरगी पोसायची म्हणला तर माणसाला फाट जगतो, एकदा हत्ती पोसला तो, पोरगी पोसत नाही ग. असं नाही. हा, तुला लग्न केलंच पाहिजे. हे बघ, आता मी ते भंडारी साहेब आहेत ना आपले, त्यांना फोन केला होता. एवढे तोच फोन झाला होता की तुझ्यासाठी एक मुलगा बघितलाय. मुलगा अत्यंत देखणा आहे, म्हणले कर्तबगार आहे, पैशावाला आहे, सगळं आहे. तेव्हा तू एक काम करायचं, तुला असं वाटतं की बापाने आणखी 4 दिवस चांगलं जगावं, हा अटॅकने मरून आहे, तर तू लग्न करायचं. माझं एवढं ऐकून घे बा. ह्या तुम्हाला बापासाठी कोण सांभाळणार ना? अगं मी आहे ना, हे गाव अगं हक्कीच्या अंतरावर पलीकडच्या गल्लीमध्ये ही राहायला आहे. हा, हिला दिली इथं जवळ आणि मला तर तिकडं कोसव आहे मग का? एक काम करते का तू, इथं जर त्या जावं ठेवते मी, मग काय करते? हा, जमेल ना. जमेल ना ऐका परत. ना. हा, जरा थांबा की लग्नाचं, कशाला तुम्हाला एवढे दिवस झाले? अजून एक 5-25 वर्ष थांबायचं. एवढे नको. नाही असू दे 30-35 घे मग. हा, अगदी काठीवाले की मग लग्न करू. अगं लोक शेण काय तोंड, बाबा, अगं शेण घालते माझ्या तोंडात लोक. काय बाबा करते हे तू सांग ना की तिला. बाबा गबासावर लय बडबड करता तुम्ही. मग काय? माणसाला बोलायचं तर एक हे करत नाही अजिबात. मग बोल तू बोल. सांगत आहे ना मी तिला. बोल ना. नाही तुम्ही ते ऍक्टिंग करत होते पहिले, पण त्याच्यातून तुम्ही अजून बाहेर नाही आले. हा बघ ना ग, तसंच करते ते. हा, आता तुम्ही म्हातारे व्हायला लागले, आता घरी येत पडद्यावर नाही तिकडं. कोण म्हातारा आहे? कोण तू? तुम्हाला सांग, मी म्हातारा आहे का? अगं अजून तरणा बांध मी एकटा लागतोय. अगं 25 वर्षाचे आहेत आपले बाबा. 25 काय ग बाप चेष्टा करते का? 25 नाही, पण मी तरणा बांध आहे. ही रेस काय? अगं तुझी आई लवकर वारली ग, नाही तर आणखी 2 भाऊ तुम्हाला नक्कीच असते. हा, काय बाबा काय तुम्ही. बाबा? काय बाबा तुम्ही म्हणजे काय? काय मी अरे पट्टन असंच बोलतोय मी बाबांना. मी काय सांगितलं माझ्या तरुण मनातलं. अगं मी तरुण, आपण राहतो कुठं? रानावानात, आपल्या वरच्या तिकडं फार्म हाऊसवर तिकडे राहतो का नाही? समजा असं वाटलं की मला कुठं जायचंय कधी, तू एकटी राहणार घरी का? म्हणून लग्न करायचंय. आणि येडी का तू? मी त्याआधी माझ्या पिस्तूल घेऊन ठेवले बघ. नका, तुमच्या जवळच असतं. हा बाप, पाहिजे ना काही डुकरं येतात, मांजरं येतात, खोपडे येतात. मग काय मांजर कोंबड्याला मारा. मांजर कोंबड्यांना मारते. हे तसं नाही का? आवाज का जाणायचा की बरं वाटतं जरा. काय बाबा, आता पाहुणे त्या आवाजाने जाते ना. जातील वय मग? बरे, आपण लपून ठेवू. हा, त्याची काळजी करू नका. बाबा हा? हे कसं आहे? हा, तू बाबा, मारते का? हा. डोळे- काय ग तू? बाबा नेते ना आपल्याला पकडून. अगं हे नाही ग, हे अगं हे नुसते आवाजच आहे. ह्याच्यातून काय होतं, ते आवाज येतो. मग ही जी डुकरं फिकरं आहेत ना, कुत्री पळून जातात. घाबरले ना मी. तू घाबरली? तू का वासून घाबरायला लागली? म्हणूनच खटका दाबला होता काय तिचा? हा, तुला मजा वाटली असेल. मजा नाही बाळांनो, ते कसं आवाज असे बरं का. आणि ते आता पाहुणे येणार आहेत. ते पाहुणे आल्यावर नका दाखवू, नाही तर तिकडच पळून जाते. नाही, हे काय कुणाला दाखवायचं असं काय? येणे तसं नाहीये. मांडी खाली घेऊन बसलो तर म्हणतात. याच्यामुळे माझा गावामध्ये वरण राहतं, माझा दबाव राहतो. अगं हे आवाजच आहे, लोकांना कोण माहिती आज आवाजच आहे का खरे? हे खोटं आहे. तू अजिबात घाबरू नका. बरोबर पाहुणे येतील, पाहुणे आले की मी सांगल तसं वागायचं. बरं झालं मला माहिती झालं. हा तसं नाही हो बाबा. हा.
मग जनावर डुकरं आले हा. तर मग त्यांना आवाज नको का करायला गोळीचा? आवाज केला पाहिजे बरोबर. हा, हा, हा. आपल्या गोळीच्या आवाजाने सगळे आपल्या बापाला घाबरत येतात आणि आपल्याला घाबरत येतात. मग काय? खरंय मला ते काय का पाहुणे येणारे पाहुणे आले की मी सांगल तसं बघायचं. अजिबात पुढं मागं असं काही करायचं नाही. सांगल तेवढं करायचं. चहा आणा म्हणलं की चहा आणायचं, पाणी आणा म्हणलं की पाणी आणायचं. हे सगळं तुझी एक जबाबदारी आहे. बरोबर. हिचं ते आलेले पाहुणे व्यवस्थित पैकी गेले पाहिजे. हा तुम्ही ना काय एवढी ताण घेऊन बडबड करू, मी करते सगळं. चल ग. माझ्या बडबडी तुला लई कटाळा यायला लागला. मी आयुष्यभर जाईन ना तेव्हा तुला खरं रडून जाणार लक्षात ठेव. हा आणि जास्त तूच रडणार आहे माझ्या. तुम्ही असंच इमोशनल करतात. हा असं इमोशनल तिथे करतात काही पण म्हणून. हा आणि कामं चांगली करा जरा पोहे बिहे करा बरं का. हा तुमच्यामुळे मलाही खायला मिळून पाहुण्यामुळे आईला या भंडारीला फोन लावायचं बरं का. हा आईला या भंडारीच्या काय काम. हॅलो बोला. हा भंडारी साहेब. हो अहो मी वाट बघतोय तुमची राव तिथं इथं आमच्या घरी आमच्या पुरी अजून ते सगळं उरकून तयार आहे तिथं. चहा पाणी पोहे याव सगळं. हा अहो होय मी पण त्या लोकांचीच वाट बघत थांबलोय. या बरं लागले बरं पाहुणे. बरं लवकर या बरं का लवकर या. काय आलो, आलो. तांडी लागतो याचा पाहुणं बघून ते पुरीला बघून निघून गेले. म्हणजे मी मोकळा झालो तुम्ही मोकळे झाले गावभर हिंडायला. आलो चालू या आणि नाश्ता करून येता ना तुम्ही. बर बर. हा इथं खायला ठेवू का ठेवला वाटतं. हा पुरी नो जा यार, तू नको काळजी करू. मी आहे की सगळ्या गोष्टी बघायला. तू कशाला काळजी करते? मी बघतो करतो काहीतरी. जा तू. हा जा, नको काळजी करू. जा लवकर येईन परत तू. कुठे तुला सांगितलं होतं ना काय ये म्हणून. बसलो इथे वाट बघतोय तुझी. किती वेळ लागेल तुला? हा 5 मिनिटात नाही 2 मिनिटात आला पाहिजे बाबा. ये लवकर, लय महत्वाचं काम आहे. एक तर माझ्या डोक्याला टेन्शन आलं. ये लवकर. हा ये. कवा येते काय माहिती भाऊ. लईच अवघड आहे भाऊ. करा मग. किती सांगितलं होतं का तुला यायला? तुला म्हणलं होतं फक्त मी 2 मिनिटाचं काम आहे तेवढं करून लगेच येतो. अरे मला एक सांग तू एवढा अर्जंट तू अचानक फार चेहरान बिरान फार कसा खाकाना झालाय तुझा नेमकं झालंय काय असं. काय ना काय म्हणजे तुला माहिती नाही का काय? म्हणजे ती ही म्हणतोय काजली येणार पाहुणं बघायला. हा आता बर. आता काय करायचं तू सुचव ना बाबा. इथं माझा डोंगर कोसळाय दुःखाचा का सगळ्या. अरे तो लय मोठा गोळ झालाय तुझा तर मग. अक्कलच चालू नाही म्हणून काय हा, पण तुझा बाप लय बेकार आहे रे बाबा. त्यांनी तर फाटली माझी मारणार. हो ना पण तू काय काळजी करतो एवढं. मी आहे ना. अरे जिथं कमी तिथं मी. अरे डोकं चालाय काय आपण कमी तर काय. तुला बोललेला का मला ना दुसरं काही सुचा नाही. माझी अक्कल गेली. त्याच्या जवळचा माणूस तुला माहिती कोणी. कोण? भंडारी. आपलं भांडारी. हो हा. अरे मग गावात मी मोकार गावात नसतोय. त्याला डोकं चालावं लागत. तुला डोकं असून उपयोग नाही. आपल्या भांडारी साहेबांनी आणले तू. अरे मग दुसरं कोणी त्याच्या लय जवळचा माणूस मापच नाही. तुझं ऐकत ती लय वेळा. अरे तुला एक माहिती का त्याचा जेवढा भंडारी जोडीदारी ना तेवढाच माझा आहे. बकीला का मग पण तुला सांग का तिला रुचड का ती येच काम. पैसे जाऊ दे बाबा. हा मग ही तयारी आहे का तुझी. चल तू तिच्यासाठी का एवढं नाही करू शकत. मग तू करणारच आहे ना. मग तू एवढी काय काळजी. बरं तसं बी तुझ्या घरी काय कमी एवढं. मी तीच म्हणतोय ना बाबा. मला फक्त तेवढी दे गाडी म्हणून तुझं ना आयुष्यभर मी उपकार कधी ती सरणार. ही आपण जोडीदारपणा आहे. ही उपकार बेकाराची भाषा सोडून देतो. मला टेन्शन फक्त मला आहे ना त्याला ताब्यात घेऊ दे. कुठे भेटेन ते आता? ते मला वाटतं चौकात असं मागच्या. येणार आहे दुपारपर्यंत पाहुणं. बघ ना तेवढं माझ्या. बरं चल मग काय टाइम घालतो. कर गाडी चालू चल. पुढे इकडे आहे ना. हा माघारी चल. चल तो ते चौकातच असतोय. इकडेच बसलेलं आहे ना. आयला कधी येत बाबा. 12:30 पर्यंत येतो म्हटले ते अजून पत्ता नाही. चौकाच्या अलीकडे उभा राहिले. कुठं रे? अरे आलं तर तुझ्याकडे चाललो होतो. मला एक सांग. हा. तू चौकात असतो आणि इकडे का म्हणून उभा आहे इथं. अरे ते नाही का हा. ते काजलला बघायला पाहुणे येणार आहे. हा, असं ओळखीचे. होय. त्यांची वाट बघत बसलोय. ती दाखवायचं मला इथं जायचं शेतावरती हा. बोर मारण्यासाठी लोक येणार आहेत. असं का ह्यांचा अजून तपास नाही राव. म्हणजे तो बोलावलेत काय पाहुणं. मग आपलं कामच धंदाच ते. अरे तसं काय बाबा जिकडे भेट तिकडे. हा. आता एक काम कर ना. हा. पाहुणे जाऊ दे. हा. मी सांगतो तस कर. काय की काय कर तुला आहे ना 10,000 रुपये देतो. होय? अरे हे काय तू काय कशाबद्दल? अरे ह्या पोऱ्याला पोरगी ती यायची तुला काय माहिती का. ती काजल
यांचं असं असं तुला माहिती ना नाही, नाही, नाही. उद्या वाढी मी शब्द दिलाय अरे पण शब्दाला फिरत नाही. बरं मी म्हणतो असून तू बोल बरं तू नाही, सांग नाही, नाही. ए, अरे, जबान दिली आहे राव, माझ्या अरे, जबानीला त्या काय जबानीचं किंमत जाऊ आहे? द्याला का 70 जबानी देतो तू एक काम कर तर ही अरे इकडे हात कर लागत अरे नाही असू दे. ते नाही तसं ते काय आहे ते तू अरे ते ह्याचं काय नको अरे नको अरे नको अरे, नको नको करू ग नको, आता जाकून धर अरे असं कोण हात जड केलाय राव तू माझा सगळा. जड काय मग आता काय काय तुला काय अजून हे करतो का आता ऐकावंच लागेल ना. जरा काय होतं हा ना. याच्याकडे तरी काय काय नाही जोडीदारच पोरे आहे आणि उद्या जर उद्योग जर वाढला ना काही तर तुझा कार्यक्रम लाग ना अरे आपलं काम असं असतं ना की असंच असतंय. बरं एक काम किती कर ग्रॅमची? हिचं काय अंदाजे हा. अरे हे दादा. नको. माझ्यासाठी तेवढं करा गाड्या तुमचं लय करतो उपकार करतो. होते ना. आता ना असं म्हण ना ते काही करा मी सांगतो. तुम्हाला वाटलं ना हो का ही पण धरा. अरे नको नको. नाही नाही असू द्या. अरे नको नको अहो, असू अरे द्या. नको ऐका असू द्या नको रे हा, असं ते नको मला नको नाही म्हणतो, खिशात आवडतं ठेवी तो. पण ते जाऊ बाबा, तिच्या पुढे नाही बरं, काही असू दे. मला तुला बी काही कमी नाही पण तू आहे मग एक काम कर मी सांगतो तसं कर हा हा त्यांना म्हणायचं हीच पाहून येत त्यांनी कवा पाहिल्यात तो कोणचे आणल्यात होय हा? पण एक अडचण आहे ना काय रे आता ते पोराचा बाप येईल त्याला काय सांगू मग असं सांग म्हणायचं पोरीचं हे लपडं आणि ती पोरी कशाला उद्योगात पडलं पळून गेली म्हणायचं म्हण ना तू काय काळजी हा, करू रात्रीच गेली आता म्हणायचं. एक काम करा हा, तुम्ही. हा. मी सांगतो हा. तसं तुम्ही जाऊन पारावर थांबा पुढं काय ती पाहुणं येईल आता हा 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 ते आला त्याला की तसं सांग त्याला कसा चुना चंदन हा. काय काय लावायचं मी लावतो लाव तुला हा तू मी म्हणतो अजून 10-5 लागू दे अरे तेवढं लाव नाही त्याला. लय हात जड झालेत आता बस असू दे असू दे आजच्या दिवसापुरती बस झाले मग उद्याचं आपल्याला जास्त लालूच नाही 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 तुझ्यासारखा आणि एक नंबर माणूस. शपथ आपण कोणाला फसवत नाही नाही लय इमानदार माणूस तू हे. जाऊ 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 तुम्ही लोक नको नको म्हणतो आणि घेतो. पाहुणे येतील हा, पाहुणे बरं येतील जाऊ जाऊ का? दे. हा, जाऊ बरं, जाऊ तिथं जाऊ. बघ तू हिशोबाने कर होय 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 आणि ये तिथं लवकर हा. होय होय हा, आलो चालू त्या टायमिंगला आपण तिथं जाऊ हा अरे इकडून जावा आईचं हे पाहुणं कधी यायचं ते पाहुणे येईल ती कधी यायचं ती यायचं या अंगठ्या लपून ठेव आईला लय भारी मिळाला आता त्याला सांगू काहीतरी मस्त आईला आलं पाहुणं वाटतं आलं 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 या पाहुणं लय वेळ झालं वाट बघतोय आणि चालत आलं तुम्ही वय हो काय झालं इथं आलो हा त्या खड्ड्यात गाडी पंक्चर झाली आईला मग मग तिथं दुकान दिसलं हा आहे ना ती दिली लावून पंक्चरला म्हणलं चला जाऊ पायी पायी बर 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 किती लांब आहे हा. ते बघा कसं असतंय गाडी तुमची पंक्चर झाली बरोबर आहे का हा एखादी गोष्ट वाईट होऊ नये म्हणून हे देव आहे ना काहीतरी करत असतो बघा हा अपशकून होऊ नये हा तर आता काय झालं बघा हा मला ना मी लय सच्चा माणूस आहे. मला कोणाला फसवायला आवडत नाही बघा हा बरोबर कोणाचा चहा बी पित नाही मी फोकटचा कधीच नाही पित ती पोरगी आहे ना हा पोरगी ती हा हा ती बरोबर नाही काय सांगता जण कोणाला सांगू नका नाही तिचे लपडे तिला झटकं बी येतात तिला काहीतरी झाले आजार म्हणून सारखे सारखे झटकत कुठं असलं मी बांधून घेताय काळात पोराच्या आयुष्याचं वाटोळ होईल मी तिच्यापेक्षा चांगली पोरगी देतो तुम्हाला थोडे पैसे जास्त लागतील पण कल्याणच पोराचं आणि तुमचं बी हं त्या पोरीचं नाच सोडून ते बरोबर नाही कळलं तुम्ही तिथं जायच्या आधीच सांगितलं मला इथं होय ना. काय योग जर जमलं असतं हे तुम्ही अरे सांगितलेलं देवा, माहित देवा. नव्हतं हा जमल्यावर जर पोरगी गेली असती माझ्या पोराचं कसं झालं असतं लय अवघड झालं असतं हा? तुम्ही लाख मोलाची गोष्ट सांगितली पाहुणे हा. मी जातो मग गाडी पंक्चर झाली हो. आता. असं कसं चला ना चहा घेऊ चहा घेऊ नको नको मी जातच नाही तिकडं मग का हो चला चहा घ्यायला नको नको आता तुम्ही एवढं सांगितल्यावर तुम्ही असं करा हा. थोडे जादा घ्या पैसे हा. पण चांगली पोरगी बघ होय होय हा? होय बघतो मला फोन करा हा करतो हं? हा हा आली असं गाडी मग. हा चाल हा या आता एक गेलं त्याला परत दुसरी पोरगी दाखवू पुरी काय आपल्याकडे कमी आहेत का ह्यांच्याकडनं 2 अंगठ्या मिळाल्या अजून काय थोडं मिळालं तर बघू नाही तर नाही चालतंय चला आईला या भंडारीच्या अरे किती आहे त्याच्या आईला सगळा रे बायदा अक्का 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 आईला हे पण इथे आईला पुरी बदली झाल्या ते एक मेकअप मध्ये गेली
अरे आवाज तरी दे, मी आवाज देतो तुला. काय झालं आता फोन करत होते ना तुम्ही लागले अर्धायला. अहो तसं नाहीये, मी एकटा इथं बसलोय. आता त्या भांडारीला फोन केलाय, पाहुणं कावाय तुझं आटलं उरकलं का, हा पोहे बिहे ठेवलेत का, सगळं झालंय बाबा. घेतलं खाऊन तूच. तुला सवय आहे म्हणून म्हणलं, तू खाल्लेला ना पोहे. मग खाऊन पाहिलं ना आधी. मला माहिती तू खाऊन बघणार. मग आता राम राम गुजा भाऊ. राम 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 राम. आले बाबा. हा पाहुणे या. बसा बसा बसा. अहो भंडारी साहेब, तुम्ही चहा पाण्याचं बघा. हो. हा या. भंडारी साहेब बोला, पण मी तुमच्या नाराजी बरं. काव अहो किती वेळ वाट बघायला लावायची राव, कवा इथं काय होतं हा. लेट झालो बरं बरं. त्याच्यामुळे उशीर झाला. लेट झाले मी पहिलं ओळख करून देतो. बरं, तुमची ओळख काय द्यायची ओळख करून? पाहुण्याची नको ओळख करून द्या. हा पाहुण्यांची. मला वाटतं तुमची म्हणलं ह्यांना कोण ओळखते, ह्यांना कोण ओळखते? हा यांना कोण नाही ओळखीत. कोण नाही दुनिया ओळख. हे गाव वळून टाकलेले. टाकलेलं. काय नाही, मी मैत्री आमची. लय जुनी मैत्री. हा, आम्ही लय जुनी मैत्री. हा. आम्ही दोघांनी ना एका लंगुटीतला घास खाल्लाय. खरं का काय? काय तुझं काय बा? काय? हे ओळख करून द्या. ही मुलगा हा. मी त्याचा मामा. इथेच अच्छा, मामा. हा तुमचा मुलगा. हा. हा तुमचा मुलगा. अहो स्थळासाठी आलेला अच्छा, मुलगा. त्या स्थळासाठी आलेला हा तो नवरदेव मुलगा. हा. आणि हा त्यांचा मामा. हा. म्हणजे मामा भाच्या आणले. आणले. वा, वा, वा. बरं बरं. पाहुणं, प्रवास कसा झाला? चांगलं झालं. चांगला झाला ना? गाडीने आले, ट्रकने आले का काय पाय पाय? मोटर गाडीत. मोटर गाडी मोटर गाडी म्हणजे एसटी? नाही नाही मोटरसायकल. अच्छा मोटरसायकल आहे. वा 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 वा. पटलं बरं का आपल्याला आयुष्यपत. तुम्हाला हात देतो. त्याचं कसं झालं बरं का कोणाचं पाहुणं, कसं? मला 4 चाकी गाडी येते पण ती बंद मध्ये येते, त्याच्यामुळे नाही. आणि तुम्ही बंद पडलं होती का? म्हणजे गाडी बंद असताना मी किती का चालितो, पण ती चालू झाली ठेपत नाही. मला बस, भेटलं. मला असेच पाहुणे पाहिजे होते. बस, बस, मिळालं बस. तुम्हाला, मिळालं. मला आवडलं बरं का. हा मला आवडलं. आवडलं. हे यांना 4 चाकी येते पण कशी बंद पडलेली येते, चालू गाडी येत नाही. आणि त्यांना त्याला सगळं येतं, मला सगळं, पण त्याच्या हातात मी गाडी देत नाही. बरं मी काय म्हणतो, हा, बोला की. आता आम्ही ज्याच्यासाठी आलो ना त्या मुद्द्याला विषय अरे वा 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 वा. ते मला पटलं. ऐका. ते मला पटलं. पुरीला बोलू. कुणाच्या? अहो तुमच्या पुरी. अच्छा माझ्या पुरीला का? माझ्या पाहुणा तुम्ही असं फाटे टाकून का बोलत? काय होते स्वभाव विनोदी. सवय. सवय सवय सवय. द्या. तुम्ही पण द्या आता. बरं आता मी काय म्हणतो, बोलून घ्या पुरीला. कुणाच्या? अहो तुमच्या पुरीला. हो. माझ्या पुरीला पाहिजे. अरे अक्का, ए बाई अक्का, तू कशाला येते त्या पुरीला घेऊन ये? हे पुरी बी आमच्या अशा आहेत ना. राजाराव आता काय रे? सारखं सारखं काय? अरे बोलण्याची पद्धत आहे. हा? ये. सवय सवय. सवय. एक काम करा, या इथं बसा. हा या आळे करून बसा पलीकडे. बस का. काय ग? काही नाही. पुरी ना बसा खाली. अगं पोरगा पाहायला आल्या पुरगी लाजत नाही, घाबरतो घाबरती का? लाजाय पाहिजे. हा हा. तर तुम्हाला ओळख करतो मला कशा. हा मांडरे साहेब यांना ओळख सांगा. ही माझी थोरली पुरगी म्हणावं आणि ही माझी धाकटी पुरगी. सांगा. आता सांगितलं ना तुम्ही. विनोद. सवयीचा परिणाम. सवयीचा परिणाम. असू द्या. ही माझी मोठी, हा. ही लहान, असं ही लग्नाची. इथं झालेलं. झाले. हा बोला. बोला की पाहुणं. ऐका की, हे बघ मामा, पुरीला तूच प्रश्न विचार. आता काय विचारायचे? बरं मी विचार. हा आणि एक लक्षात ठेवायचं, मुलाला तू प्रश्न विचारायचे. हा बरं. पंढरी साहेब नाही का? बरोबर. बरोबर ते करते मी. हा मुलाला प्रश्न आणि विचारायचे. मुलीला मामा विचारेल. मी विचारतो ना सगळं. हा हे आहे ना, काय तुम्ही काळजी करता? ते लहान आहे. हा. काय विचारायचं पुरीला? विचार. आता काय विचारणार तुम्ही? हा, अहो, काय विचारणार काय? अहो नाव विचारू हा, द्या. हा, हा. ये. अहो, बाबा तुम्ही कसं असं गोंधळल्यासारखं करता सारखं सारखं. आता काय विचारणार ना असं? नाव विचारणार, वय विचारणार कुणाचं? तुमचं. अच्छा माझं वय माझं वय त्यांना बरं माहिती. तुमचं राहू द्या ना जरा थोडं, आम्हाला बोलून द्या का नाही? तू म्हणायचं. हा मला विचारू द्या ना 2 गोष्टी. ती सवयीचा बरं परिणाम. कसं आहे, बासा नाराज होईल. हा बाई तुझं नाव काय? काजल. पूर्ण नाव? आता नाव सांगितलं. बरं असू द्या. काय नाव दुसरं काय? शिक्षण किती आहे? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. असं भरपूर शिकवलं. म्हणजे काय 10वी पास आहे. मुलाचं नाव काय? मुलाचं नाव काय? माझं नाव अमोल. आणि शिक्षण शिक्षण 12वी झाली. आणि नोकरी? नोकरी नाही. नोकरी. मग काय घरी बसून काय? 27 एकर जमिनी. किती? 27. हा ते गळ्यात लोट न बघ ते कळतं ना. असं 27 एकर. नाही. तसं नाही काय काळजी करू. गाड्या आहेत आपल्या कसल्या हातगाड्या? 5 हायवे आहेत आपल्या. काय हायवे चालतं म्हणजे काय? मोठ्या अच्छा मोठ्या मोठ्या. अहो तसं सगळं ते काय सांगतात त्याच्यावरून असं होतंय का ते सगळं व्यवस्थित आहे आपल्याला जसं पाहिजे तसं आणि बाबा. हे JCB 2 येते, पॉकलँड 1 आहे मोठं.
हे पॉकलँड बघून कळते ना आम्हाला किती पॉकलँड आहे. कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात ना, कॉन्ट्रॅक्टर आहेत ती. हे हा. पॉकलँडचे पोकलँडचे नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ती कामं घेतात मोठाली मोठाली बरं 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 पाईपलाईनचे आणि कामं घेतात साहेब. कॉन्ट्रॅक्टर ती कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या घरी काही कमी नाही कोणाच्या यांच्या मला वाटलं ह्यांच्या. आमच्या घरी हा. हो आमच्या घरी बी काही कमी नाही नाही ना. हा, 2 पुरी आहे. आणि मग हे बिनकामाचं आहे. इकडे पाठीमा बघा दगडी पाडल्यात, शेती आमची इकडं. हा इकडे माल पिकतो, तिकडे ऊस पिकतो. सांगाय नको का आपल्याला? अहो, पण इथून दिसतंय काय नाही, त्याला हात करून सांगताय आपण त्यांची सांगायची पद्धती तशी. सवयीचा परिणाम, बाकी बरं. काय. होतंय काय बरं का आता कोण पसंत हे मला सांगा तुम्ही. हे सगळं तुमच्या का आहे गडगंज सांगताय तुम्ही, बरं. पण पोरगी माझी कुठे भांडे घासायला लावणार नाही ना? हे, काय बोलता राव तुम्ही नाही असं- तसं असं- काय आहे? आपलं बाप आहे, हे बापाचं काळी आहे, विचारलं पाहिजे. बरं मला एक सांगा पुरीला पोऱ्या पसंत आहे का एक विचारा. कशा 2 सांगेल तुम्हाला. हा नाही विचार 3 सांगा 3 का बर हा किती प्रश्नाच्या काय प्रॉब्लेम आहे. काय नाही फक्त एवढंच विचारा हा. मुलीला मुलगा पसंत आहे का ही विचारा व मी कोणी मग मी विचारू का हा तर भंडारी साहेब त्यांना विचारा म्हणा आमची मुलगी पसंत आहे का, आणि त्याला विचार ना म्हणा मुलगी पसंत आहे का, आणि तुझ्या पोरग एकापैकी विचारून घ्या ना. असं म्हणतात तुला मुलगा पसंत आहे? काय ना म्हणजे पसंत आहे. असं- असं- असं. नको तुझ्याकडे आहे ना पसंत आहे ना. मला मग तसंच वाटतं- मी विचारू का आता पोऱ्याला कोणाला म्हणजे भाषेला हा हा विचारा की, विचारा तुमचा भाषा तुम्ही तुमचं बघा. अमोल मुलगी पसंत आहे का पोरगी आहे पसंत. नाही बघ नाही म्हणलं असं पिस्तूलच काढला असं म्हणजे अहो, बाबा, पोहणे बघ. ठेवा ना. अहो नाही म्हणलं नको पिस्तूल का. पाहुणं नाही व्हायचं तसं तुम्ही नका काळजी करू राव एवढा लोड नका घेत जाऊ मी काय म्हणतो तुमचं कसं आहे, ते राहू द्या आता. हा. ते ठेव. मुलाला मुलगी पसंत, मुलीला मुलगा पसंत. हा. ओढून टाकू बार एकदाचा. कुणाचा लगेच ऐका लग्नाचा. लगेच अहो, लगेच त्याला अहो, काय? भंडारी तुम्हाला काय याद लागलं. त्याचं कसं झालं बरं का तुम्हाला एक सांगू का इथं पैसे येत ना तुम्ही धुवून सांगा हो मला. अहो, बकडी कुणाकडे? पैशाला अडचण नाही तुमच्याकडे? 1 रुपया खर्च करायचा नाही हे खरं बोलतात काय ए भंडारी तू या विश्वासावर बोल सगळं होय ऐक. होय माझा तुझा विश्वास हा, आहे. हा, बोल बोल. झालंय काय हा. लग्न आहे ना आज लावून नेतो होय होय पुढे 4 महिने मुहूर्त नाही. आजच पंचांग बघितलंय मी. अच्छा हा. अरे तयारी नाही, माझी कपडे नाही, हिला साडी नाही. अहो काहीच गरज नाही सगळे रेडीमेड घ्यावं Readymade? घ्या उत्तवनी पैसा आहे काय करायचं तेवढ्याच अरे मग ही इस्टेट कुणाला देऊ मी? त्या दोघींचे नाव आहे ना मी लग्न मी हो तुम्ही गेल्यावर मी मिळणारच हा, नाही. माझ्या म्हणजे 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 वारसा हक्कानी. अहो बाबा तुम्ही जरा बीपी वाढन शांत बसा की हो का? चाललंय उद्या काय, कसं नाही आहे काय. 2 पुरी पुरीची काळजी मला नको का मग आहे तू काय तुम्हाला काळजी जाऊ पण घ्या आता जाऊ द्या ते म्हणतात आज करून घ्यायचं घेऊ ना करून जाऊ अच्छा. नका. आज उद्या आपलं तुम्ही म्हणत पाहू ना तुम्ही दाढी केली नाही आज. नाही तिथं तसंच आहे तसंच अहो, आहे. आता ते पोरांचं काय बाबा तुम्ही ते कसं आहे आता तुमच्यावर जातात काही गोष्टी तसं काही नसते, हा. आणि विशेष 1 सुट्टा रुपया सुद्धा खर्चायचा नाही अरे पैसे रुपये नाहीच आपल्याकडे. सगळा गावतावानी पैसा आहे नोट आहे सगळ्या. आणि आज ना उद्या कसं होतंय तुम्हाला लागणारच आहेत ना मग काय? पुरी तर पण खाय पोया लागत राहू दे पुढे खर्चा ना काय पैसा येत असतो जात असतो बरं म्हणजे सगळा खर्च तुम्ही करणार. हा मग भंडारी अरे ही इस्टेट कमावली ती का जाळायची का पेटवायची? अहो राहू द्या ना आजाराला तुमच्याकडं. तुम्ही गेल्यानंतर मिळणार आहे म्हणतो की त्यांनाच. मी कुठे जाणार आहे? अहो म्हणजे अहो, बाबा तुम्हाला म्हातारपणात काम येईल की मग तू नाही काय तुला सांभाळणार का? मग आता मी काय तेच करत बसणार आहे एखाद्या बाई लावावं लागेल कामाला इथं. हा हा हे मात्र 1 नंबर बोलली बरं का. ते बाई जरा थोडीशी व्यवस्थित बघ बरं का भांडी घास. काय बाबा आता काय चाललंय तुम्ही जरा थोडे तुम्हाला असं वाटत नाही का हिची तरीच जरा सवयीचा परिणाम आहे. अहो, असं- ते नाटकात काम केलेले आहेत, तो परिणाम आहे काय म्हणजे सांगावं? ती सोडलं नाही म्हणायचे नाही, नाही. जागेवर ठेवा. बरं मी काय म्हणतो आता नको सगळे हे विषय करा. चला जाऊ कार्यालयात जाऊ. तिथं मंदिर आहे हा, चांगलं. चला, तिथं हार गजरे घालू. शुभ लग्न सावधान. उद्या चला 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 दोघांची चला हा, ए, पोरा. अहो, आता हाती मिळवला. चला चला हे पिस्तूल घेऊ का ठेवू? राहू द्या इथं. काय? चला बर मी तिथं बघतो पूजेची त्या ह्याची लग्नाची तयारी हा, करतो. हा, चला करा करा एवढेच कामाचे आहे तुम्ही. हे पुरी नो काय कपडे पुढे घ्यायचे का? कशाला चांगली साडी येते त्या अंगावर चप्पल नाही त्याची- पाहत माझ्या चप्पल घाला ना मग तुटली. काय बाबा चला 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 अके हा बंदूक इथंच ठेवली होती. अरे बंदुकीला कोण येते तेव्हा? अरे कुत्र खाणार नाही ते बंदुकीला. हा बस त्याच्या आईला कोण येते आपले पिस्तूल का बघून? पण ते लय जो आपल्याला बी म्हणे कपडे घ्या आणि हे घ्या आणि मी म्हणलं कशाला बाबाला नको आणि मला नको हाय हेच बरे त्यांना काय माहिती माझ्या ड्रेस पडले असले पण मग हा. हा, आपल्या कपड्याची कमी नाही. जाऊ दे, कार्यक्रम मस्तपैकी पार पाडला ना ते कपडे बिपडे आंबट होते सगळं व्हायचं. अरे पोरगी आपली
एक तरी स्थळ पसंत करत होती का? हे पाहिल्याच पसंत केलं ते लोकांनी लगेच लग्नाची गडबड. लग्न लावून गेलं ना, पोरगी खुश आहे ना. बस आपल्या काय करायचं बाकीच्या गोष्टी आहे का नाही. हे थांब. हॅलो, हा पाहुणा, बोला. हॅलो. हा ते भंडारी माय वाटच बघत होते रस्त्यात. काय झालं, गाडी पंक्चर झालती. म्हणून मी लेट झालो. बरं. आणि मग ते मला तिथे रस्त्यात भेटले. ते ना तुमच्या पोरीविषयी तर लय सांगत होते मला. आमच्या पुरी शिकवा, आपल्या पुरी ते म्हणले तुमच्या पोरीचं लफडं हे असं तसं लय काहीतरी सांगत होते. काय सांगताय? हा, पोरीचं वळण चांगलं नाही. आपल्या ताईडीचं वळण चांगलं नाही कोण सांगितलं? हा, भांडारीने सांगितलं काय? हा, त्याच्यामुळं मग मी गेलो पाठीमाग. पण काय झालं, गावात गेलो. हा, आणि मला ते रामभाऊ तात्या भेटले ना. बरं. मग त्यांनी सांगितलं, अहो काय झालं, कमून आले? हा, तर मग मी त्यांना सांगितलं असं असं झालंय, हा, पोरगीचं वळण चांगलं नाही, अमकं तमकं. तर ते मला म्हणले, अहो पोरगी चांगली आहे, तिचे वडील चांगले आहेत, आणि तुम्ही असं काय केलं? हा, बोला. माझ्या मुलाला घेऊन ये ना, उद्या तुमची पोरगी बघायला येतो मी. उद्या तुम्ही पोरगी पाहिजे आमची? अहो आता काय त्याच्या आईला कर्म धाव घेते या भांडारीने काय तिथलं पुढे गेले बरं का? अहो पाहुणं, माझ्या पोरीचं लग्न झालं. अहो लग्न करू आम्ही इथं आलोय, तुम्ही कशाला पोरगी पाहिला आहे? काय? अहो म्हणजे त्याच्या आईला भांडारीने फसवा. तुम्ही काम करा, तुम्ही काय येऊ नका, अजिबात येऊ नका. हा, मी तुम्हाला सांगतो फोन करून. अगं ताईडे, या भांडारीने आपल्याला फसवलं. अहो, पण मग त्याने कोणचे पाहुणे आणले होते? पाहुणे कोण होते? आईला आता काय कर. तिथे फोन लाव. हा, तिला फोन लावतो. आईला तिचा नंबर बी तिच्या आईला कुठे गेला? हा आईला येंगे. अरे हा. ए हॅलो. हॅलो, हा दीदी. अगं दीदी, तू कुठे आहे? घरीच आहे मी. तू घरी कुणाच्या? माझ्या घरी. आता तुम्ही लग्न करून नाही दिलं का माझं? अगं बरोबर आहे, लग्न लावून दिलं. पण भलत्याच लोकांची लग्न लावून दिलं तुझं. अगं ती पाहुणे बघायला नव्हतं तुला. आणि हे कोणते पाहुणे होते? बाबा, त्या मुलाचं काय माझं. बोल बाळा, बोल तू, बोल सावकाश बोल. काय झालं त्या मुलाचं? माझं त्या मुलावर प्रेम होतं बाबा. कोणत्या मुला? ते नाही का तुम्ही लग्न लावून दिलं ते. आता म्हणजे असं? अगं म्हणजे भांडारीने तुम्ही मला फसवलं. अगं फोन ठेव तिकडं मर. अगं काय झालं? अगं या दीदीचं त्या पोराचं प्रेम प्रकरण होतं. या भांडारीने काहीतरी डाव केला आणि आपलं सगळं वाटोळ केलं रे. देवा जाऊ दे बाबा, प्रेम होतं, चांगलं झालंय, त्याच्या घरी चांगलं होतं, तिला माहिती होतं. आता काय माहिती चांगलं आहे का वाईट आहे? आपलं ती म्हणली म्हणून आपण हा म्हणतोय. नाही, तसं असतं तर तिने काही नकार दिला नसता का? तिला माहिती असं ना त्याची चांगलं काय नाही, अगं मी चौकशी करत होतो, पण तू सारखं मला गप करायची त्याच्यामुळे असं झालंय बघ आता. अगं वाटलं झालं ग. अगं असं काय प्रेम प्रकार होतं तर तिने मला सांगायचं, तुला सांगायचं, आपण काहीतरी मार्ग काढला असता ना. बस तुमचं असं आहे ना, फार वाढलं का बीपी? त्याच्यामुळेच तिने मला सांगितलं होतं माझं प्रेम होतं, त्याच्या घरी सगळं चांगलंय, म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही पंचायती करूच ना. म्हणूनच मी ओळखलं होतं त्या पोराला. अहो तिचं प्रेम चांगलंय, त्याच्या घरी सगळं बाबा. हो का? नाही तू सांगते मग ती झाली. तू पण तिच्या त्या लपड्यात तू सामील होती. तू विश्वासघात केलाय बघ माझा. तसं काही नाही केलं बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, चांगलं झालंय तिचं. चांगलं आहे ना? हा, नक्की का? अगं मी चहा करून आणते ना. अगं चहा त्या चहा मध्ये थोडं हीच घाल, हीच म्हणजे मारून ना ती पिस्तूल ना असं वाटतं. अहो, बाबा काही पण तुमचं मी चहा आणते का, बसा शांत. साखर घाल. हा, गोळी मारून घ्यावा. आता न्याय नाही राहिला त्याच्या आयला. एका पुरीने असं केलं, दुसरी साथ दिली. आता काय मरू का?